नमस्कार, रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे। तर या ठिकाणी मी ऊल घेतलेला आहे, व्हाईट कलरचे कवडे आहे। हे लेसमधला एक पॅच घेतलेला आहे ज्याला मिरर येतो। एक बांगडीचं साईज घेतलेली ज्याने की आपल्याला आकार काढायचा आणि ही वॅक्स करण्यासाठीची पट्टी घेतलेली आहे। तर आणि आपण अंगठी बनवणार आहोत तर त्यामुळे अंगठी बेस घेतलेला आहे। या ठिकाणी एक आपण हे डबल फोल्ड केलेला आहे, आपण सर्कल करून घ्यायचं आहे, छोटाच करायचा आहे कारण पण या ठिकाणी B600 असा ग्लू घेतलेला आहे। हा बेस आपल्याला याला चिटकवायचा आहे। तुम्ही फक्त मिरर लावत असाल तर बाजूनी बॉर्डर पण करायची आहे। हा चिटकतोय तोपर्यंत आपण ह्या शेलला डेकोरेशन करून घेऊया। आता या ठिकाणी काय करायचं आहे, ऊल घेतलेली आहे त्याला 0.3 याने पिळा मारून घेतलेला आहे। हे असं घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी ब्लू कलरचा मी ऊल घेतलेली आहे, पिळा मारून घ्यायचं आहे। 0.3ची वायर ही याने पिळा मारला म्हणजे इझी जातं, त्यामुळं काढून घ्यायचं आहे याच्यातून। व्यवस्थित गाठ मारून घ्यायची। असं सगळं ह्या आपण ज्या कवड्या आहेत ह्या सगळ्या 2-2 कलरच्या करून घेणार आहोत। आता अशी गाठ मारून घ्यायची या ठिकाणी। सेम आपल्याला अजून ब्ल्यू कलरचे करून घ्यायचे। मी सगळे 2-2 कलरचे करते। या ठिकाणी मी सगळं 2-2 कलरमध्ये करून घेतलेलं आहे। हे पण आपलं वाळलेलं आहे। आता याला हे चिटकून घेऊया इथं। सगळीकडे ग्लू लावून घ्यायचं आहे आपल्याला। यानंतर ह्या सगळ्या कवड्या चिटकून घ्यायचे, ते आपण ज्याला कलर केले ते पण उलट्या साईडनी चिटकवायचे ते आपल्याला। छोटी बाजू खाली आणि मोठी बाजू वरती। आपण विरुद्ध साईडला पहिला चिटकून घेऊ दोन्ही पण। आता याला सुकून देऊया आपण। लावून घेतलेलं आहे, हे व्यवस्थित वाळून द्यायचे आपल्याला। आपण अंगठीच्या बेसला हे लावून घेऊया। छोटासा कट मारून घ्यायचा आहे आपल्याला। आपला अंगठीचा बेस घालून घ्यायचा आहे। हे वाळल्यानंतर आपण याला लावूया। सर्व कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला। या ठिकाणी आपण याला पण सगळीकडून ग्लू लावून घेणार आहोत आणि अंगठीचा जो बेस आहे खालचा तो व्यवस्थित चिटकून घेणार आहोत। तो वाळल्यानंतर येथे हाही कट करून घ्यायचा आहे सगळा। अशा प्रकारे आपली कलरफुल अंगठी तयार झाली आहे। आपण या ठिकाणी B600 वाला ग्लू घेतलेला आहे आणि हे 4 बँगल्स घेतलेले आहे। तर ह्या बांगड्यांना काय करायचं आपण माहिती आहे का, इथं ग्लूनी पॅक करून घ्यायचं आहे। आता सध्या आपल्याला हा ग्लू खूप पॅक होतो, त्यामुळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। सर्व लावल्यानंतर इथं आपण वाळायला ठेवणार आहोत आणि हा सुकल्यानंतर आपण पुढची प्रोसेस सुरू करणार आहोत। आपण इथं बांगडी चिटकून घेतलेली आहे, व्यवस्थित वाळलेली आहे। तर या ठिकाणी आपण मरून कलरचा दोरा वापरूया। या ठिकाणी ब्ल्यू कलरचा दोरा वापरल्यावरती पूर्ण बांगडीला आपण राऊंड करून पॅक करून घेणार आहोत। कवर करायची आहे बांगडी पूर्ण। तुमची जर बांगडीचा बेस वेगळा कलरचा असेल तर तुम्ही तो बेस दिसू नये यासाठी करावं। मी मॅचिंगच घेतलेला आहे, त्यामुळं काय बेस। या ठिकाणी माझे बँगल्स कंप्लीट झाले ते। आता मी ग्लू लावून चिटकून घेते व्यवस्थित इथं।
हे वाळत तोपर्यंत आपण वाट पाहूया. माझ्याकडे या ठिकाणी असं सिल्वर कलरचा दोरा आहे. तर याच्यामध्ये मी सगळ्या कवड्या ओवून घेते. या ठिकाणी मी अशा प्रकारे सगळ्या कवड्या ओवून घेतलेल्या आहे. आता हे काय करायचं आहे, ह्या बांगडीला एका ठिकाणी गाठ मारून घ्यायची आहे. नवरात्रीत सिल्वर ज्वेलरी घालतात, त्यामुळं होता सिल्वर दोरा, तर त्यामुळे यूज केला आहे. तुम्हाला नाही भेटला तुम्ही गोल्डनही यूज करू शकता. गोल्डनही उठून दिसतो याच्यामध्ये दोरा. पॅक करून घ्यायचे. एक्स्ट्राचं कट करायचं आणि ग्लू चिटकून घ्यायचं. अशा प्रकारे आपली बँगल्स तयार आहे. ही बँगल्स आणि ही अंगठी नवरात्रीसाठी तयार झाली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं मल्टी कलर अशा प्रकारे टाकून करू शकता, किंवा मल्टी कलरच्या कवड्या वापरल्या तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. छान मस्त दिसते.